मुलांचं स्कूलमधून आलं की चालू होतं, आई भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. तुमच्या बाबतीत देखील असंच होतं का? तर आपण आज बनवणार आहोत 10 मिनिटात तयार होणारी कॉर्न भजी. मुलं पुन्हा पुन्हा मागतील. माझा मुलगा सिद्दीक याला तर ही कॉर्न भजी खूप आवडतात. तर ही कॉर्न भजी नक्की करून बघा, तुमच्या मुलांना देखील आवडतील. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात आणि चवीला एकदम मस्त लागतात. नमस्कार, तर मी स्मिता. चला बनवायला सुरुवात करूयात कॉर्न भजी. तर मी इथे एक कॉर्न बॉईल करून घेतलेलं आहे. तर ते बॉईल कसं केलं ते सांगते मी आधी. एका कॉर्नचे 2 भाग करून घेतले, ते कुकरमध्ये टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. अर्धा चमचा मीठ आणि साधारणतः कुकरला आपण याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर कॉर्न आपलं छान बॉईल झालेलं आहे. तर सुरीच्या साहाय्याने आपण कॉर्न काढून घेणार आहोत. तर तुम्ही हाताने देखील काढू शकता, पण हाताने खूप वेळ जातो, म्हणून शक्यतो भजी बनवण्यासाठी मी तर सुरीनेच कट करते. असं तुम्ही देखील सुरीनेच करा, पटपट होतात. तर आपण ह्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे कॉर्न. तर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही कॉर्न टाकून घ्यायचे आहे. आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तुम्ही तसं घेतलं तरी चालेल, पण तसं जर तुम्ही कॉर्न घेतले तर ते तेलात आपण जेव्हा भजी सोडतो तेव्हा ते अंगावर उडतं. त्यामुळे ह्या पद्धतीने बारीक करून घ्या मिक्सरला. एकदम बारीक देखील करायचं नाही आपल्याला. आणि काही कॉर्न आपण बाजूला ठेवलेले आहे तसेच. तर सगळ्यात आधी बाऊल घेऊन त्यामध्ये आपण जे कॉर्न बारीक केलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि जे थोडेसे साईडला ठेवलेले होते ते देखील त्यात टाकून घेणार आहोत आता. तर त्यानंतर 1 वाटी यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत. बेसन पीठ टाकायचं. त्यानंतर 1 चमचा यामध्ये तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ हे भजे कुरकुरीत होण्यासाठी वापरतात. तर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर थोडंच वापरा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एकदम थोडीशी हळद टाकायची आहे यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आधी पाणी न वापरता मिक्स करा, कारण कॉर्न जी असतात ना आपली ती पाणी सोडतात. त्यामुळे याला पाणी कमी लागतं. हे बघा, एकदम थोडंसं नॉर्मल पाणी वापरलेलं आहे मी इथे. तर याचं पीठ जरा घट्टच असतं, जास्त पातळ बनवू नका. तर हे बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने पीठ पाहिजे आपलं भजी बनवण्यासाठी. यामध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर वापरली तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात. तर इथे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं बनवलेलं त्यामध्ये 2 चमचे तेलाचा मोहन टाकायचा आहे, किंवा तुम्ही इथे सोडा देखील वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार काही वापरलं तरी चालेल. तेल किंवा सोडा टाकल्यानंतर पीठ परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण आता भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तर हे बघा, ह्या पद्धतीने भजी सोडायची आहेत. तर सगळी भजी सोडून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी भजी छान पलटून घ्यायची. पलटून झाल्यानंतर हे बघा, परत 1 ते 2 मिनिटांनी आपली भजी तयार झालेली आहेत. भजींना असा कलर आला की भजी काढून घ्यायची. तर तयार झालेली आहे आपली कॉर्न भजी. तर मुलांना खूप आवडतात ही भजी. तुम्ही देखील ही भजी बनवून बघा, मुलांना देऊन बघा. तुमच्या मुलांना जर आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा भजी कशी लागताय ते. नक्की बनवून बघा तुम्ही.
व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच स्मिता होममेड केक अँड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवनवीन केक आणि रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात राहा. बाय.